महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आता शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपलेल्या आहेत। या अनुषंगाने आपण महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रचार सभेला या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत। या प्रचार सभेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय राजाराम नाईक जी, माजी आमदार रोहिदास चव्हाण जी, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर जी, माहिती आहे मला असं पटपट बोलता येत नाही, त्याला असं वाटलं विसरले काय। प्रत्येकाची एक भाषण करायची शैली असते। संजय भोसीकर जी, बालाजी पंडागळे जी, शहाजी नळगे, बाबूराव देबडवार, बाबूराव गिरे, हमीद सुलेमान, दशरथ लोहबंदे, सुधाकर कांबळे, दिलीप पाटील बेटमोगरेकर, श्री नाईक, बाळासाहेब पवार, सतीश देवकते, अजय मोरे, गंगाधर पाटील, विशंबर पाटील, शरद पाटील, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रवींद्र चव्हाण, मुखेड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, सन्माननीय व्यासपीठ, मतदार बंधू भगिनी, पत्रकार, तरुण मित्रांनो, महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत। आणि तुम्हाला पाहिल्यानंतर मला असं जाणवतंय की तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार निवडून आणण्यासाठी सज्ज आहात। तुमच्यावर जो अन्याय होतोय महायुतीकडनं, त्या अन्यायाला दूर करण्याची वेळ आता आलेली आहे। महायुतीचा कारभार गेली 2.5 वर्ष आपण पाहतोय। फोडाफोडी, पळवापळवी, फसवाफसवी, बनवाबनवी, हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय। महाराष्ट्रामध्ये महायुतीनं अनेक जिल्हे फोडले। दुर्दैवानं नांदेड जिल्हाही फोडला। पण हे तुम्हाला मान्य झालं नाही। लोकसभेमध्ये तुम्ही दाखवून दिलं, या महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 31 जागा
या तुम्ही महाविकास आघाडीच्या निवडून दिल्या, मराठवाड्यामध्ये 8 पैकी 7 जागा या तुम्ही महाविकास आघाडीच्या निवडून दिल्या आणि नांदेड लोकसभेची जागा जी अटीतटीची निवडणूक राहिली, या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते वसंतराव चव्हाण यांना तुम्ही विक्रमी मताधिक्याने निवडून दिलं. आणि म्हणून आपल्याला या नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागतं. नांदेडमध्ये काँग्रेस निवडून येईल असं कोणीच म्हणत नव्हतं. तुम्हाला माहिती आहे त्या काळातली चर्चा, कारण दिग्गज काँग्रेस सोडून निघून गेले. भारतीय जनता पक्षाला असं वाटलं की आता आपण सगळं मिळवलं. पण ते विसरले नांदेडचा सामान्य माणूस हा महाविकास आघाडी बरोबर आहे. आणि त्या सामान्य माणसानं आदरणीय वसंतराव चव्हाण यांची साथ दिली. आणि नांदेड लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय वसंतराव चव्हाणांना खासदार केलं. देशामध्ये काँग्रेसचे 100 खासदार निवडून आले. नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण जेव्हा दिल्लीत गेले तेव्हा त्यांना पाहायला गर्दी लोटली. दिल्लीच्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या. कारण दिल्लीला हे पाहायचं होतं की नांदेड लोकसभा मतदारसंघामधून कोण बहादर निवडून आलाय. आणि त्या बहादराचं नाव म्हणजे आदरणीय वसंतराव चव्हाण. आणि बहादराला बहादरच निवडून देतो. आणि ते बहादर माझ्या समोर इथे विराजमान आहेत. आणि म्हणून तुमचं मला कौतुक करावंसं वाटतं की तुम्ही काँग्रेसची साथ सोडली नाही. तुम्ही आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या विचाराला सोडलं नाही. आज रवींद्र वसंतराव चव्हाण या पोटनिवडणुकीमध्ये उभे आहेत. आदरणीय वसंतराव चव्हाण साहेबांचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी आता रवींद्र चव्हाण निघालेले आहेत. रवींद्र चव्हाणांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे. रवींद्र चव्हाण निवडून येणार. आता
हे सांगण्यासाठी कुठल्या भविष्यकाराची गरज नाही. रवींद्र चव्हाण निवडून येणार. आता ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आणि तुमचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. देशातल्या दिग्गजांच्या संवेदाला त्यांची उडबस आहे. मग कधी सोनिया गांधींचा फोन, कधी मल्लिकार्जुन खरगेंबरोबर बैठक, कधी राहुल गांधींबरोबर गाडीतून प्रवास, कधी प्रियंका गांधींबरोबर हेलिकॉप्टरमधून. आता चित्र आम्ही पाहणार आहोत. आणि म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी आपल्याला भक्कमपणे एवढ्यासाठी उभं राहायचंय, कारण येणाऱ्या काळामध्ये गांधी घराण्याचा विश्वासू म्हणून हे आता चव्हाण घराणं कार्यरत असणार आहे, हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. हनुमंतराव पाटील येथून उभे आहेत. त्यांच्या पाठीशी देखील आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे. अगदी पोटतिडकीनं त्यांनी आपल्या भावना आपल्या पुढे व्यक्त केलेल्या आहेत. महाविकास आघाडीची हवा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही फार चिंता करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. त्यांनी तुमचं प्रतिनिधित्व केलं विधानसभेमध्ये. आदरणीय विलासराव देशमुख त्या काळामध्ये मुख्यमंत्री राहिले. आणि आपल्याला जो निधी हवा होता तो निधी मंत्रालयातून खेचून आणण्याचं काम हे हनुमंतराव पाटलांनी यापूर्वी केलेलं आहे. आणि म्हणून आता निवडून आल्यानंतरही तुमच्या कुठल्याही अडचणी राहणार नाहीत. आणि मंत्रालयातून जो निधी आपल्याला खेचून आणायचा आहे त्यासाठी ते कमी पडणार नाहीत, ही देखील खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. हनुमंतराव पाटील अनुभवी आहेत. आमदार म्हणून त्यांनी काम केलंय. आणि म्हणून एक अनुभवी उमेदवार आपल्याला या मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये हनुमंतराव पाटलांच्या रूपानं या ठिकाणी लाभलेला आहे. महाविकास आघाडीने तुम्हाला पंचसूत्री कार्यक्रम दिलाय. आणि या पंचसूत्री कार्यक्रमाच्या अनुसार काँग्रेसचं जे गॅरंटी कार्ड आहे, आता इथे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. शेतकरी ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे जरा त्यांनी हात वर करा बरं. 15 डिसेंबरला तुमचं कर्ज माफ होणार आहे हे महाविकास आघाडीने सांगितलं. शेतकरी जे वेळेवर कर्ज फेड करतात त्यांनी हात वर करा बरं. वेळेवर फेडणार आहे. 15 डिसेंबरला तुम्हालाही 50,000 रुपये प्रोत्साहनपर महाविकास आघाडी देणार आहे. हे मला आपल्याला सांगायचं. महिला
लाडकी बहीण आता त्याची कालमर्यादा संपत आलेली आहे. महायुतीचं सरकार आता राहिलं नाही. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि महालक्ष्मी योजना आपल्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला महिन्याला 3,000 रुपये महिन्याला 3,000 रुपये कोणाला पाहिजेत जर हात वर करा बरं. 15 डिसेंबरला महाविकास आघाडी तुमच्या बँकेच्या खात्यावर 3,000 रुपयाचा पहिला हप्ता हा टाकणार आहे हे मी तुम्हाला सांगायला आलोय. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बस प्रवास सुद्धा आता मोफत महाविकास आघाडी करणार आहे. ही काँग्रेसची गॅरंटी आहे. सुशिक्षित बेकार किती आहेत इथे जरा हात वर करा बरं. सुशिक्षित बेकार नाही, जरा विचार करून हात वर करा. तुम्ही कसा हात वर केला? तुम्ही खाली करा. हा, असं नको उगा आपलं करा म्हटल्यावर असं नाही. सुशिक्षित बेकार, सुशिक्षित बेकारांना नोकरी मिळेपर्यंत, नोकरी तर आम्ही लावू, नोकरी मिळेपर्यंत 4,000 रुपये महिना तुम्हाला बेकारी भत्ता महाविकास आघाडी देणार आहे. महायुतीने एकही उद्योग मराठवाड्यात नांदेडमध्ये आणला नाही. सारे उद्योग गुजरातला गेले. इथली बेकारी कशी दूर होईल? महाविकास आघाडीला आपल्याला एवढ्यासाठीच निवडून द्यायचं आहे कारण ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे, ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे आणि या लढाईमध्ये हा लढा देण्यासाठी तुम्हाला पुढे राहायचंय. विमा आता आम्ही 25 लाखाचा काढणार आहोत. मेडिकल इन्शुरन्स 25 लाख. सरकारी खाजगी रुग्णालयामध्ये जिथे तुम्हाला उपचार घ्यायचा असेल तो सगळा 25 लाखापर्यंतचा उपचार हा आता मोफत होणार आहे कारण महाविकास आघाडी सरकार 25 लाख रुपयापर्यंत तुमचं इन्शुरन्स काढणार आहे. आणि म्हणून आता दवाखान्यामध्ये गेल्यावर आता तुम्हाला सांगतात ना की बाबा या योजनेमध्ये हे बसत नाही, दुसरीकडे जा, सांगतात तुम्हाला. ते आता होणार नाही, सांगतात, पण ते आता होणार नाही. कारण राहुल गांधीने विचार केला की तुटपुंज्या रक्कमेमध्ये काही सामान्य माणसाचा इलाज होत नाही, म्हणून 25 लाख रुपयाचा इन्शुरन्स आता तुमचा महाविकास आघाडी उतरवणार आहे. आणि एवढंच नव्हे तर जी औषधं लागतात ती औषधं सुद्धा तुम्हाला मोफत महाविकास आघाडी देणार आहे, मोफत. शेतकऱ्यांचं कर्ज तर माफ 3 लाख रुपयापर्यंत होणारच आहे. आणि म्हणून काँग्रेस गॅरंटी कार्ड जे आम्ही तुम्हाला देतोय ते कार्ड वाटतंय ना हनुमंतराव तुम्ही, डोर टू डोर. हा, हर घर दस्तक, सुबह 10 से रात को 10 तक हे मोहीम राबवा. काँग्रेस गॅरंटी कार्ड यासाठी आपल्याला हे मतदान करायचं आहे. आणि महायुतीने जे हे आरक्षणाचं राजकारण सुरू केलंय, मराठा आरक्षणाचं राजकारण, लिंगायत आरक्षणाचं राजकारण, मुस्लिम आरक्षणाचं राजकारण,
इतर मागासवर्गीय आरक्षणाचं राजकारण, आदिवासी आरक्षणाचं राजकारण, मागासवर्गीय आरक्षणाचं राजकारण, कुठलाही समाज खुश नाही आहे. कारण कोणाचं तरी कुठंतरी घोंगडं भिजत पडलंय. महायुतीनं आपली दिशाभूल करण्यापलीकडे दुसरं काही केलं नाही. महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही हे करू, आम्ही त्यों करू. काय केलं? काही केलं नाही. आणि म्हणून राहुल गांधींनी एक विचार पुढे आणला, जातीय जनगणना, जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी. हा विचार राहुल गांधी यांनी पुढे आणला. जेणेकरून कुणाचीही दिशाभूल करायची नाही, कुणालाही भूलथाप द्यायची नाही, प्रामाणिकपणे त्याला सांगायचं. शेवटी तुमचं प्रतिनिधित्व आम्ही करायचं, तुम्हाला मार्ग दाखवायचा का आड मार्गाने तुम्हाला पाठवायचं? काय म्हणजे नेमकं आपण प्रतिनिधित्व करतो, आपण आपल्या मतदारांना योग्य मार्गाने दिशा दाखवायची असते. पण संधी साधूपणा, वेळ काढूपणा या राजकारणामुळं सामान्य माणसाची गळचेपी होते, हेळसांड होते, पिळवणूक होते. याचा कोणी विचार करायलाच तयार नाही. आणि म्हणून प्रगल्भ राजकारणी या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व त्यांनी केलं पाहिजे. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळामध्ये तुम्ही तर त्यांचा काळ पाहिलाय. अशा अडचणी कधी नव्हत्या. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा काळ तुम्ही पाहिलाय, अशा अडचणी कधी नव्हत्या. आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा काळ तुम्ही पाहिलाय, अशा अडचणी कधी नव्हत्या. प्रामाणिकपणा होता त्यांच्यामध्ये. माझ्या सामान्य माणसासाठी प्रामाणिकपणे करायचं जे करायचंय ते, हा दृष्टिकोन त्यांचा होता. पण आता अलीकडे महायुतीमध्ये कर्ज काढून सण साजरे 8 लाख कोटी भागिले 14 कोटी, घाला बरं हिशोब किती होतो? आहे का कोणाकडं कॅल्क्युलेटर? हिशोब कोणाला करता येतो जास्त इथं? हनुमंतराव, फटफट फटफट कोणाला करता येतो? किती होतंय मग? 64,000. पक्क लॉक करू? लॉक कर दिया. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकावर 64,000 रुपयाचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे. 64,000 म्हणजे त्या 1 वर्षाचं जे मूल असतं ना, त्याच्याही डोक्यावर 64,000चं कर्ज आहे. म्हणजे कर्ज काढून सण साजरे करणं याला म्हणतात. आपला दुष्काळी भाग आहे, पाणी नाही. पाण्यासाठी अजूनही इथे चर्चा सुरू आहे. हनुमंतराव पाटलांनी सांगितलं की पाणी आणणार. अरे हनुमंतराव पाटील म्हणजे काय, तुम्ही स्वतःला असं काही कमी समजू नका. हे उभे आहेत आणि ते उभे आहेत. हनुमंत नाव आहे तुमचं. डोंगर फोडून पाणी काढू शकतात हनुमंतराव. खरं का नाही? हो ना, द्रोणागिरी, संजीवनी. आणि हनुमंतराव, राहुल गांधी तुमच्या पाठीशी आहेत. महायुतीचं सरकार रस्ते बांधतंय, पूल बांधतंय. पण कधी मराठवाड्याला पाणी द्यावं याचा विचार कधी आला का त्यांच्या डोक्यात? समृद्धी महामार्ग 1 लाख कोटी रुपये खर्च आहे. कशासाठी? गाडीत बसायचं मुंबईहून नागपूर, नागपूरहून मुंबई, एवढंच. समृद्धी महामार्ग
1,00,000 कोटी रुपये. त्या 1,00,000 कोटी रुपयामध्ये मराठवाड्यातल्या नद्या जोडता आल्या असत्या. महाराष्ट्रातलं पाणी जे गुजरातला वाहून चाललंय ते वळवून इकडे आणता आलं असतं. मराठवाडा वॉटर ग्रिड करता आलं असतं. आपल्याला बारमाही पाणी पुरवठा करता आला असता. हे नाही केलं. म्हणजे कंत्राट काढायचे. आता कशाला काढायचे हे तुम्हाला माहिती आहे. इथं सुद्धा ती कंत्राट संस्कृती आहे असं मी ऐकलं. नांदेडमध्ये बरोबर आहे, टक्केवारी. बरं, महायुतीचं कसं आहे तर गमतीशीर आहे. महायुतीमध्ये सुद्धा जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी टक्केवारी. महायुतीमध्ये सामान्य माणसाच्या कराचा पैसा जो महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये जातो त्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. ही कुठेतरी थांबली पाहिजे. मी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचे आभार या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मानू इच्छितो. कारण परवा ते लातूर येथे होते आणि सोयाबीन शेतकऱ्यांची चर्चा आम्ही केली. हो ना, सोयाबीनच्या शेतकऱ्यांची चर्चा झाली की सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय करता येईल. कारण 4800 ही आधारभूत किंमत आहे. बाजारामध्ये 4,000 रुपयाला कोणी सोयाबीन घ्यायला तयार नाही आणि 4800 सुद्धा सोयाबीनचा भाव हा परवडत नाही आणि शेतकरी अडचणीत येतोय. आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. आणि म्हणून आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी आता महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी दिलेली आहे. आणि ती गोड बातमी म्हणजे सोयाबीनच्या शेतकऱ्याला आधारभूत किमतीनुसार भावांतर लागू करणार. एवढंच नाही तर बोनस देणार आणि सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचं मल्लिकार्जुन खरगेजी यांनी जाहीर केलंय. त्यामुळे आता कोणीही बाजारामध्ये सोयाबीन विकू नका. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर 7,000 रुपयांनी हे सोयाबीनची खरेदी होईल. या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्याकडनं अधिकृत घोषणा जारी करण्यात येईल. आणि म्हणून शेतकऱ्यांची काळजी वाहणारी ही महाविकास आघाडी आहे. आणि फक्त सोयाबीन नाही, कापूस असेल, तूर असेल, हरभरा असेल, उडद असेल, कांदा असेल, बटाटा असेल, टमाटा असेल, दूध असेल, फळं असतील, भाज्या असतील, या सगळ्यांना आपल्याला आधारभूत किंमत कशी देता येईल, भावांतर योजना कशी लागू करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची 1 लोकसभेची जागा आणि 6 विधानसभेच्या जागा यासाठी मतदान होणार आहे. आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की या 1 लोकसभेची जागा आणि 6 पैकी 6 विधानसभेच्या जागा या काँग्रेसच्या निवडून येणार आहेत. आणि नांदेड जिल्ह्यातल्या 9 पैकी 9 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येणार आहेत. आणि यासाठी आता तुम्ही आशीर्वाद दिले पाहिजेत, पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून सामान्य माणसाची सेवा करण्यासाठी महाविकास आघाडीचे आमदार आणि खासदार नांदेडमध्ये तत्पर राहतील. हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे एकनाथ पवार, एकनाथ पवार हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. आणि एकनाथ पवारांना देखील प्रचंड अशा मताधिक्यानं आपल्याला निवडून द्यायचं आहे. हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. कारण तुमचे पाहुणे रावळे सगळे असणार आहेत लोहा कंधारमध्ये.
तुमचं येणं जाणं लोहा कंधारमध्ये आहे, तुमची बाजारपेठ लोहा कंधारमध्ये आहे, तुमचे शासकीय कार्यालय, तहसील, पंचायत समिती, ऍडिशनल कलेक्टर, ह्या सगळ्या तिथे व्यवस्था आहेत. त्यामुळं एकनाथ पवारांना देखील आपण आशीर्वाद द्यावेत ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीच्या जागा ह्या लक्षणीय येतील याबद्दल आता आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही. महाविकास आघाडी म्हणून एकनाथ पवार आपल्याला मराठवाड्यासाठी लढायचं आहे. मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इतर आपले मित्रपक्ष या सगळ्यांना मराठवाड्याच्या हक्कासाठी आपल्याला लढायचं आहे. मराठवाड्याला कायमस्वरूपी पिण्याचं पाणी आपल्याला कसं देता येईल यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आमचे भिंगे इथं आहेत, तेही इच्छुक होते, पण काँग्रेस पक्षानं धनगर समाजाला न्याय देण्याचं काम केलं. छत्रपती संभाजीनगर इथे एक धनगर समाजाला संधी दिली आणि सोलापूरमध्ये धनगर समाजाला एक संधी दिली. यशपाल भिंगेंना देखील आम्हाला संधी देण्याची इच्छा आहे, पण संधीचे अनेक मार्ग आहेत आणि म्हणून तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला. तुम्ही हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना निवडून आणण्यामध्ये पुढाकार घ्या आणि मग महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर यथोचित सन्मान तुमचा आम्ही करू, हा शब्द देखील जाहीररित्या मी आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो. लोहबंदे इथं आहेत, देगलूरची जागा ही आघाडीवर आहे असं आम्हाला माहिती मिळते आणि म्हणून लोहबंदे तुमच्या कार्याची सुद्धा चर्चा मातोश्रीपर्यंत आहे. त्यामुळं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादानं आणि सुषमा अंधारे यांच्या प्रेरणेनं तुम्हाला या तिन्ही जागा म्हणजे देगलूर, मुखेड, लोहा कंधार, आता हे तुम्हाला तुमच्याकडे आहे सगळं. बोलू द्या. अगदी बरोबर आहे. पीक विम्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो, राहुल गांधी यांनी आता पीक विम्याच्या संदर्भामध्ये कायदा करण्याचं ठरवलंय. बोलू द्या, त्यांचं बरोबर आहे. ते बोलले नाही तर आम्हाला कसं कळेल? तेच सांगतो मी. आता राहुल गांधीनं पीक विम्यासंदर्भामध्ये कायदा करण्याचं ठरवलंय. शेतकऱ्याच्या ज्या पिकाचं नुकसान झालं त्याचा पंचनामा होईल आणि 30 दिवसाच्या आत कायद्यानं त्या शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावर त्या पीक विम्याचे पैसे हे पडतील असा कायदा करण्याचा निर्णय आता राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि म्हणून आपल्याला त्यांना साथ द्यायची. तुम्हाला पीक विमा हनुमंतराव पाटीलच देऊ शकतात, दुसरं कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही कसली चिंता करू नका. हनुमंतराव पाटलाला, रवींद्र चव्हाण यांना निवडून द्या. हनुमंतराव पाटलाला, रवींद्र चव्हाणांना निवडून देणार का हे विचारण्यासाठी मी आलोय. धन्यवाद.